आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर पाहूया वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न. जागतिक पर्यटनाचे भविष्य घडविण्यासाठी सौदी अरेबियाने कोणता उपक्रम सुरू केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे टुरिस्ट. प्रश्न 2. अलीकडेच सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अपर्णा सेन यांना. प्रश्न 3. राष्ट्रीय महिला आयोगाने यशोदा AI तुमची AI सखी उपक्रम कुठे सुरू केला? तर त्याचं योग्य उत्तर आहे बरेलीमध्ये. प्रश्न 4 पाहूया. श्रीलंकाचे पंतप्रधान कोण आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे हरिनी अमरसूर्या. प्रश्न 5. पेमेंट सिस्टमचे नियमन करण्यासाठी 6 सदस्यीय पेमेंट नियामक मंडळाची स्थापना कोणी केली? तर त्याचं योग्य उत्तर आहे RBIने. प्रश्न 6. इस्रो प्रमुखांनी अलीकडेच कोणते वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2025. प्रश्न 7 पाहूया. ब्रिटनने वादग्रस्त चागोस बेटांचे सार्वभौमत्व कोणत्या देशाला सोपवण्यासाठी करार केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मॉरिशस. प्रश्न 8. अलीकडेच मोबाईल पासपोर्ट सेवा व्हॅन कोणी सुरू केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे ओम बिर्ला यांनी. प्रश्न 9. नुकताच जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 3 मे. प्रश्न 10. राष्ट्रकुल दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 24 मे. प्रश्न 11. राममन उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर त्याचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड राज्यामध्ये. प्रश्न 12. अलीकडेच इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025चे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न 13. भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत ऐतिहासिक मुक्त व्यापार करार FDA केला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे UK. प्रश्न 14. नागरी उड्डाण मंत्रालयाचा द्वैवार्षिक कार्यक्रम विंग्स इंडिया 2026 कुठे होणार आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 15. कोणत्या देशात 24वी हिंद महासागर रिम असोसिएशन IORA बैठक आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रीलंकामध्ये. प्रश्न 16. QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025 मध्ये फ्युचर ऑफ वर्क मॅट्रिकमध्ये भारताने कोणते स्थान मिळवले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे 2रे स्थान. प्रश्न 17. भारतीय नौदलाच्या ताफ्यात कोणते पारंपरिक पद्धतीने बनवलेले जहाज समाविष्ट करण्यात आले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे INSV कौंडिन्य. प्रश्न 18. अलीकडेच परशुराम कुंभमेळा 2025 कुठे आयोजित करण्यात आला? तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश इथे. प्रश्न 19. देशातील सर्वात मोठ्या एरोस्पेस ग्रेड टायटॅनियम युनिटचे उद्घाटन अलीकडेच कुठे करण्यात आले? तर त्याचं योग्य उत्तर आहे लखनौ इथे. प्रश्न 20. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे लखनौ. प्रश्न 21. 100 ATP एकेरी विजेतेपद जिंकणारा नोवाक जोकोविच जगातील कितवा खेळाडू ठरला? तर त्याचं योग्य उत्तर आहे 3रा. प्रश्न 22. नुकतीच जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2025 कुठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रॉटरडॅम नेदरलँड इथे. प्रश्न 23. नवीन ब्रिक्स विकास बँकेचे नवीनतम औपचारिक सदस्य कोण बनले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे अल्जेरिया. प्रश्न 24. कोणत्या देशाने गोल्डन डोम नावाचे क्षेपणास्त्र तयार करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 25. अलीकडेच अमेरिकेने रासायनिक शस्त्रांच्या वापरासाठी कोणत्या देशावर निर्बंध जाहीर केले आहेत? तर त्याचं योग्य उत्तर आहे सुदान देशावर. असेच रोज अतिशय कमी वेळेमध्ये चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.